मध्ये टॉप 9 न्यूज बघूयात. सुरुवातीला मोठ्या बातम्या. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. तर गेल्या 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये लक्षणीय चढ-उतार. 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ बंद असल्यामुळे तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ. मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट. देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे. तर आता घरगुती गॅसच्या किमतीत देखील 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल. अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खाननं मदत केल्याचा आरोप. नाशिक रोड कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली होती. अमरावतीच्या परतवाडामध्ये मुलींचं लैंगिक शोषण प्रकरण. मुख्य आरोपी उजर खान, इक्बाल खानची पोलीस कोठडी आज संपतेय. आरोपींना आज पुन्हा अचलपूर न्यायालयात हजर केलं जाणार. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी 7ही आरोपींना न्यायालयीन कोठडी. आता टॉप 9 शहरांच्या बातम्या बघूयात. नाशिकच्या मनमाडमधील कांदा निर्यातदार व्यापाऱ्याची 40,42,000 रुपयांना फसवणूक. बाजारभावापेक्षा अधिक दर देण्याचं आमिष दाखवलं. कोलकात्यातील व्यापाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. नवेगाव नागझेरा व्याघ्र प्रकल्पात मुर्दोली येथे जंगल सफारीसाठी नवीन पर्यटन प्रवेशद्वाराचं उद्घाटन. पर्यटनासोबतच स्थानिकांना मिळणार रोजगार. येत्या काळात आणखी 3 गेट्स सुरू करण्यात येणार. गोंदियात मुथूट फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न. 2 चोरटे आतमध्ये शिरून तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करत असताना सायरनमुळे चोरीचा डाव फसला. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात कौटुंबिक वादातनं मुलाकडनं पित्याची हत्या. चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे पित्याचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी. अमरावतीच्या मेळघाटमधील अनेक ब्रिटिशकालीन पूल मुदतबाह्य. दुरुस्ती किंवा नवीन पूल बांधण्याचा प्रस्तावच नाही. आदिवासी आणि पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याचं म्हणत युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं झाडांच्या मुळापासून तयार केली बुद्धांची कलाकृती. धुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अमृतसागर यांनी जोपासलेल्या छंदातून नैसर्गिक घटकांचा वापर करून शिल्पनिर्मिती. सांगलीच्या पोलीस अधीक्षकांकडून डार्क स्पॉटची पाहणी. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाल्यानंतर सांगली आणि कुपवाड परिसरातील डार्क स्पॉट रडारवरती धिंगाणा घालणाऱ्या नशेखोरांवरती कारवाईच्या सूचना. नागपुरात एका मॉलमधील लिफ्टमध्ये नागरिक अडकल्याचा प्रकार. सीताबर्डी परिसरातील फॉर्च्यून मॉलमधली घटना. लिफ्टमध्ये 5 ते 6 जण अडकले होते. 20 ते 25 मिनिटांनंतर अग्निशमन दलानं लोकांना बाहेर काढलं. नाशिक शहरातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार. नाशिक पूर्व आणि सिडको भागात पाणीपुरवठा बंद असणार. महावितरणच्या कामामुळे दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद. संध्याकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता. आणि आता टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या बघूयात. विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम. तर आजपासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट. जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजप नगरसेवकाला उपोषणाला बसण्याची वेळ. नगरसेवक शशिकांत घुगे यांचं पालिकेच्या प्रवेशद्वारावरतीच उपोषण. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव. 3 पोल्ट्री फार्ममधील बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह. बाधित क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिसरातील जवळपास 7 पोल्ट्री फार्ममधील तब्बल 1,40,000 कोंबड्यांची किलिंग होणार. धुळ्याच्या शिंदखेडा नगरपंचायत आवारात सामाजिक कार्यकर्ते सुभाष माळींचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन. 21 कोटींची मंजूर पाणीपुरवठा योजना झाल्यानंतरही आजही 5 ते 6 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचं समोर. फेज 1च्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी. भिवंडी मनपाच्या वॉटर सप्लाय कॉलनीमध्ये महाराष्ट्र दिन आणि बुद्ध जयंती उत्साहात साजरी. लहान मुलांच्या आणि महिलांच्या विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. विजेत्यांना भाजपा आमदार महेश चौगुले तसंच स्थानिक नगरसेवक संतोष एम शेट्टींच्या स्मृतिचिन्ह आणि बक्षीस देऊन सन्मान. मीरा भाईंदरमधील मिठागरांच्या जमिनींवरती मालकी हक्क सांगणारे केंद्र सरकारचं अपील फेटाळलं. निकालाला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. ठाणे दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम.